थांब, कुठे जाऊ नकोस. जर हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोचला आहे तर हा व्हिडिओ तुझं आयुष्य बदलून टाकेल. पुढच्या 2 मिनिटात तुला असा एक प्रेरणादायी संदेश मिळणार आहे जो ऐकून तुझा आत्तापर्यंतचा पूर्ण टेन्शन मिटून जाईल. जर आज तू हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याचा विचार करत असशील तर तुला थेट तुझ्या पाठीराख्या श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नकोस. आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरू शकते. हा स्वामींचा अंतिम इशारा आहे. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ ऐकूनच जा. खचलेल्या लेकरा, उद्याची सकाळ बघण्यापूर्वी हा संदेश पूर्ण ऐक, नाहीतर तुला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. बाळा, तू आजकाल रात्री शांतपणे झोपू शकत नाहीस, होय ना? डोळे बंद केले की डोळ्यांसमोर भविष्यातील संकटांचे डोंगर उभे राहतात. माझं कसं होईल? माझे पैसे संपले तर? माझ्या नोकरीचं आणि बिझनेसचं काय होईल? माझ्या कुटुंबाला मी सुखात ठेवू शकेन का? या एका विचारचक्राने तुझ्या मनाची शांतता पूर्णपणे हिरावून घेतली आहे. तू आजचा हा दिवस जगतच नाहीयेस, तू रोज त्या उद्याच्या काल्पनिक काळजीत जिवंत मरत आहेस. यामुळे तुझ्या स्वतःवरचा विश्वास इतका कमी झाला आहे की नवीन काहीतरी करायची हिंमतच तुझ्यामध्ये उरलेली नाही. शांत हो माझ्या लेकरा. डोळे पुस आणि एक दीर्घ श्वास घे. होय, मी थेट तुझ्याशीच बोलतोय. खूप थकला आहेस ना रे, उद्याचा विचार करून करून. ज्या गोष्टी अजून घडलेल्याच नाहीत त्या गोष्टी फक्त तुझ्या डोक्यात आहेत. त्यांना खरं मानून तू स्वतःचा आजचा सुंदर दिवस का खराब करतो आहेस? वेड्या, ज्यांनी तुला आजचा दिवस सुखरूप दाखवला तो उद्याचा दिवस सांभाळायला समर्थ नाही का? तू जर स्वामींचा खरा भक्त असशील आणि तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझे पाठीराखे म्हणून नक्की लिही. चिंता ही चितेपेक्षा भयंकर असते भक्ता. चिता मृतदेहाला जाळते, पण ही भविष्याची चिंता माणसाला जिवंतपणे आतून पोखरून टाकते. एखाद्या लाकडाला वाळवी लागली की ते वरून मजबूत दिसतं, पण आतून त्याचा भुगा होतो. तसंच या चिंतेने तुझ्या आत्मविश्वासाचा पार भुगा करून टाकला आहे. तू स्वतःला कमजोर समजायला लागला आहेस, कारण तुला वाटतंय की भविष्यात येणारी वादळं पेलण्याची ताकद तुझ्यामध्ये नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या काळजीतून किंवा भीतीतून उद्याची संकट कमी होणार नाहीत. उलट तुझी आजची ताकद मात्र पूर्णपणे संपून जाईल. नशिबाचा मालक मी आहे, तू नाहीस. मग माझ्या कामाची काळजी तू का करतोस? तुझे काम फक्त प्रामाणिकपणे कर्म करणे नाही, बाकी सगळं माझ्यावर सोडून तू निर्धास्त होत का नाहीस? तुला सुद्धा भविष्याची काळजी सतावत असेल आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये सांगा, स्वामी माझे भविष्य तुमच्या हातात सुखरूप आहे. तुझा आत्मविश्वास कमी झालाय कारण तुला वाटतंय की देवाच्या घरात खूप उशीर झाला आहे. तुझी प्रगती थांबली आहे आणि ही परिस्थिती तुला संपवायला निघाली आहे. पण बाळा, कठीण परिस्थिती माणसाला संपवण्यासाठी नाही तर त्याला मजबूत बनवण्यासाठी येत असते. आता हे एक जिवंत उदाहरण नीट समजून घे. एका कुशल कुंभाराने मातीचा एक गोळा घेतला आणि त्याला आपल्या चाकावर ठेवून गोल गरगर फिरवू लागला. त्या मातीच्या गोळ्याला खूप चक्कर येत होते. ते आतून घाबरला होता की माझा विनाश होणार. त्यानंतर कुंभाराने आपल्या हाताने त्या मातीला जोरात दाब दिला आणि आकार देऊ लागला. मातीला खूप वेदना होत होत्या, पण काही वेळाने कुंभाराने हात बाजूला केला आणि चाक थांबवले. त्या मातीचा एक अत्यंत सुंदर आणि थंड पाण्याचं रांजण तयार झाला, ज्याला नंतर लोकांनी आपल्या घरात उंचावर मानाचे स्थान दिले. माझ्या भक्ता, आज तुझ्या आयुष्याला जे चक्रव्यूहासारखे फेरे बसत आहेत, जी परिस्थिती तुला चारी बाजूंनी दाबत आहे, तो तुझा विनाश नाही. मी तो कुंभार आहे आणि तू माझी प्रिय माती आहेस. मी तुला आकार देत आहे कारण भविष्यात मला तुझ्याकडून खूप मोठे काम करून घ्यायचे आहे. या वेदना सहन कर. तुझा सुंदर आकार बाहेर येण्याची वेळ जवळ आली आहे. जर तुझा माझ्या या शब्दांवर आणि माझ्या घडवण्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तू नेहमी विचार करतोस की उद्या जेव्हा माझ्यावर कठीण प्रसंग येईल तेव्हा मला मदत करायला कोण घेईल? माझ्याकडे तर कोणीच मोठी सोय नाही, कोणताच श्रीमंत पाठीराखा नाही. भक्ता, ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक उभा असतो त्याला जगातील कोणत्याही नश्वर माणसाच्या आधाराची गरजच उरत नाही. भविष्यात तुला वाटणारा अंधार हा केवळ तुझा भ्रम आहे. उद्या जेव्हा संकट येईल तेव्हा तुला वाचवण्यासाठी, तुझ्यासाठी नवीन मार्ग निर्माण करण्यासाठी मी आधीच तिथे उपस्थित असेल. तू एकटा नाहीस. तुझे प्रत्येक पाऊल माझ्या नजरेखाली पडत आहे. त्यामुळे उद्या माझं काय होईल हा विचार मनात आणून स्वतःचा अपमान करू नकोस. तू स्वामींचा वारसदार आहेस.
भविष्यातील अदृश्य मदतीवर आणि स्वामींच्या नियोजनावर विश्वास ठेवण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, स्वामी माझा हात कधीच सोडू नका. तू वर्तमानात जगणे पूर्णपणे विसरला आहेस. तुझ्यासमोर आज सुखाचा घास आहे. आज तुझ्यासोबत तुझी माणसं आहेत. तुझे शरीर धडधाकट आहे. पण तू उद्याच्या भीतीने आज हसणेही विसरून गेला आहेस. अरे, उद्या काय होणार आहे हे जर माणसाला आधीच कळाले असते तर आयुष्यातील सर्व आनंद संपून गेला असता. भविष्य हे रहस्य आहे आणि वर्तमान हीच खरी भेट आहे. तुझा आत्मविश्वास तेव्हाच वाढेल जेव्हा तू स्वतःला सांगशील की आजचा दिवस माझा आहे आणि आजच्या दिवसात येणाऱ्या प्रत्येक समस्येचा सामना करण्याची ताकद माझ्या स्वामींनी मला दिली आहे. उद्याचा विचार करून आजची ऊर्जा नष्ट करू नकोस. उठ, खंबीर हो आणि स्वतःच्या आत्मबळावर विश्वास ठेव. आजच्या दिवसाची सुरुवात नव्या आत्मविश्वासाने करण्यासाठी कमेंट करून लिहा, स्वामी समर्थ महाराज की जय. जेव्हा परिस्थिती तुझ्या विरोधात जाते, प्रगती थांबल्यासारखी वाटते, तेव्हा तुला वाटतं की तुझी ताकद कमी झाली आहे आणि तू हरणार आहेस. अशा वेळी हे दुसरे आणि अंतिम उदाहरण तुझ्या रक्तामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करेल. जंगलात वाघ जेव्हा शिकार करायला निघतो तेव्हा तो एका झटक्यात पुढे पळत नाही. जर समोर शिकार असेल तर वाघ 2 पावले मागे घेतो. तो शांतपणे झाडीत लपून राहतो, आपला श्वास रोखून धरतो. इतर प्राण्यांना वाटतं की वाघ घाबरला, तो मागे हटला, तो कमजोर झाला. पण वाघ घाबरलेला नसतो. तो 2 पावले मागे घेऊन आपली सर्व ताकद एका जागी गोळा करत असतो आणि योग्य वेळ येताच तो अशी भयंकर झेप घेतो की समोरच्या शिकारीला पळायला वेळच मिळत नाही. माझ्या भक्ता, आज जर तुझ्या आयुष्यात, तुझ्या करिअरमध्ये किंवा पैशांच्या बाबतीत तू 2 पावले मागे गेला असशील तर स्वतःला कमजोर समजू नकोस. तुझा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नकोस. तू तुझ्या मार्गावरील तो वाघ आहेस ज्याला मी 2 पावले मागे घ्यायला लावले आहे. ही तुझी हार नाही, ही तुझी ताकद गोळा करण्याची वेळ आहे. शांत राहा, संयम ठेव. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा तुला अख्खा जगाला थक्क करून सोडेल. 2 पावले मागे गेल्यावरही खचून न जाता झेप घेण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुझ्या मनात एक भयानक न्यूनगंड तयार झाला आहे. माझ्याकडून काहीच होणार नाही, माझे नशीबच वाईट आहे. लेकरा, स्वतःबद्दल असे वाईट शब्द बोलणे म्हणजे माझ्या कृपेचा अपमान करणे आहे. मी तुला जन्माला घातले आहे कारण तुझ्याकडून मला काहीतरी विशेष करून घ्यायचे आहे. लोक तुला काय म्हणतात यावरून तुझी लायकी ठरत नाही. तुझी लायकी मी ठरवणार आहे. तुझ्या आत असलेली क्षमता अजून तू स्वतः सुद्धा पाहिलेली नाहीस. जेव्हा तू या भविष्याच्या भीतीतून बाहेर पडशील तेव्हा तुला समजेल की तुझ्यामध्ये किती प्रचंड ताकद दडलेली आहे. मनातला सर्व न्यूनगंड काढून टाकण्यासाठी कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी मला सांभाळून घ्या. तू बाहेरच्या नकारात्मक गोष्टींना पाहून खूप लवकर विचलित होतोस. कोणाचे 2 वाईट शब्द किंवा भविष्याची एखादी नकारात्मक बातमी तुला आतून हलवून सोडते. यामुळे तुझा मानसिक तोल बिघडतो. माझ्या भक्ता, बाहेर कितीही वादळ असो, तुझे अंतर्मन शांत ठेव. मनाचे चक्र जेव्हा नामस्मरणाने स्थिर होते तेव्हा बाहेरची कोणतीही अडचण तुला घाबरवू शकत नाही. विचार कर, घाबरल्याने समस्या सुटणार आहे का? नाही ना. मग शांत राहून माझ्यावर विश्वास ठेवून पाऊल पुढे टाक. विजय तुझाच होईल. मनातील अथांग शांतता टिकवून ठेवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व आहात. तू नवीन काम सुरू करायला किंवा पाऊल उचलायला घाबरतोस कारण तुला वाटतं की जर मी पुन्हा अपयशी झालो तर. लेकरा, अपयश ही आयुष्याची समाप्ती नसते. जो धडपडतो तोच शिकतो आणि जो शिकतो तोच जिंकतो. माझ्या दरबारात प्रामाणिक कष्टाला कधीच अपयश नाही. जर एखादे काम रेंगाळत असेल तर समजून घे की स्वामी तुला अजून मोठे यश देण्यासाठी तयार करत आहेत. भीतीचा त्याग कर आणि कर्माच्या शर्यतीत उत्तर दे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. अपयशाची भीती सोडून नव्याने सुरुवात करण्यासाठी कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्यावर कृपा करा. कठीण प्रसंगाला दोष देणे बंद कर. संघर्ष हा माणसाचा खरा शिक्षक असतो. जर आयुष्यात कठीण प्रसंग आलेच नसते तर तुला तुझी खरी ताकद कधीच कळाली नसती आणि स्वामींच्या नामस्मरणाचा आनंदही मिळाला नसता. आज तुला जो त्रास होत आहे, जो पैशांचा ताण आहे, जी भविष्याची चिंता आहे, ही तुझ्या सोन्यासारख्या आयुष्याला झळाकी देण्यासाठी आलेली आग आहे. या आगीतून तू जळून खाक होणार नाहीस तर एक तेजस्वी हिरा बनून बाहेर पडशील. संघर्षाला ताकदीने समोर जाण्यासाठी कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्याशी बरोबर सोबत राहा. की तू भविष्याकडे एका भीतिमय दृष्टिकोनाने पाहत आहेस. तुला वाटतंय की तू पुढे फक्त अंधार आहे. जोपर्यंत तू तुझा दृष्टिकोन बदलणार नाहीस तोपर्यंत तुला प्रकाश दिसणार नाही. मनातील भीती ही केवळ एका कल्पनेसारखी नसते. तू जितका तुला घाबरशील
तितकी तुला ती दाबणार. पण ज्या क्षणी तू ताठमानेने उभा राहून सांगशील की स्वामी माझ्या सोबत आहेत, तेव्हा कोणाचीच भीती नाही. त्या क्षणी ती सर्व भीती चारी बाजूंना पळून जाईल. दृष्टिकोन बदल, यश तुझेच आहे. मनातील चिंतेचा अंधार दूर करून प्रकाशाकडे जाण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझा विश्वास आता दृढ झाला आहे. बाळा, तू आज जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहेस, जो मानसिक त्रास सहन करत आहेस, तो कधीच वाया जाणार नाही. माझ्या दरबारात प्रत्येकाच्या कर्माची आणि अश्रूंची नोंद ठेवली जात आहे. ज्यांनी तुला कमजोर समजले, ज्यांनी तुझा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. तू स्वतःची ऊर्जा सूड घेण्यात आणि चिंतेत वाया घालवू नकोस. तुझे फक्त काम करत राहा. तुझ्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः स्वामी समर्थ घेतो. स्वामींच्या वचनावर आणि कर्मांच्या सिद्धांतावर विश्वास ठेवण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्हीच माझे सर्वस्व आहात. उठ, आता खचून बसण्याची वेळ संपली आहे. डोळे पुस, चेहऱ्यावर हास्य आण आणि एका नवीन उत्साहाने उभा राहा. जे झाले ते विसरून जा. आजची ही सकाळ तुझ्या आयुष्यातील एक नवीन पर्व घेऊन आली आहे. तू माझा तो शत्रू भक्त आहेस. तू माझा तो शूर भक्त आहेस, ज्याला पराभवाची सवय नाही. तुझ्या रक्तामध्ये आणि श्वासामध्ये माझे नाव चालू दे. जेव्हा तू आत्मविश्वास पाऊल पुढे टाकशील, तेव्हा बंद झालेली सर्व दारं तुझ्यासाठी आपोआप उघडली जातील. नव्या आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिही, स्वामी माझ्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या. लक्षात ठेव लेकरा, जगात अशी कोणतीच समस्या नाही जी माझ्या वचनापेक्षा मोठी आहे. जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा असतो, तेव्हा उद्याची काय लायकी की तो तुझा पराभव करू शकेल. माझा हा महामंत्र, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ शब्द नाहीत, हे माझे तुला दिलेले अंतिम कवच आहे. जेव्हा जेव्हा तुला भविष्याची चिंता सतावेल, रात्रभर झोप येणार नाही, तेव्हा शांतपणे डोळे बंद कर, छातीवर हात ठेव आणि या मंत्राचा श्वासाश्वासात जप कर. तुला जाणवेल की तुझी सर्व चिंता नष्ट झाली आहे आणि तुझ्या आत एक अफाट आत्मविश्वास संचारला आहे. स्वामींच्या या महाकवचाचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्याशी बरोबर सोबत राहा, मला अभय द्या. आता निर्धास्त हो. मनातल्या सर्व शंका, सर्व भीती आणि उद्याची चिंता आता या क्षणापासून माझ्या चरणावर आणून अर्पण कर. तू एक विजेता आहेस आणि तुझ्या नशिबाची नवी पहाट उद्याचा सूर्य घेऊन येत आहे. तुझा हा बाप कालही तुझ्या सोबत होता, आजही तुझ्या सोबत आहे आणि अनंत काळापर्यंत तुझ्या पाठीराखा म्हणून उभा राहील. जर तुम्हाला स्वामींच्या या संदेशातून भविष्याची चिंता सोडण्याची आणि नवीन आत्मविश्वास मिळवण्याची ताकद मिळाली असेल, तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर खचलेल्या लोकांनीही ही दिव्य कवच मिळेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. लक्षात ठेवले करा, जगात अशी कोणतीच समस्या नाही जी माझ्या वचनापेक्षा मोठी आहे. जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा राहत असतो, तेव्हा उद्याची काय लायकी की तो तुझा पराभव करू शकेल. माझा हा महामंत्र ऐक, हे माझे तुला दिलेले अंतिम कवच आहे. जेव्हा जेव्हा तुला भविष्याची चिंता सतावेल, रात्रभर झोप येणार नाही, तेव्हा शांतपणे डोळे बंद कर, छातीवर हात ठेव आणि या मंत्राचा श्वासाश्वासात जप कर. तुला जाणवेल की तुझी सर्व चिंता आता नष्ट झाली आहे आणि तुझी आता एक अफाट आत्मविश्वास तयार झाला आहे. स्वामींच्या या महाकवचाचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या बरोबर राहा, मला अभय द्या. आता निर्धास्त हो. मनातल्या मनात सर्व शंका, सर्व भीती आणि उद्याची चिंता आता या क्षणापासून माझ्या चरणावर आणून अर्पण कर. तू एक विजेता आहेस आणि तुझ्या नशिबाची नवी पहाट उद्याचा सूर्य घेऊन येत आहे. तुझा हा बाप कालही तुझ्या सोबत होता, आजही तुझ्या सोबत आहे आणि अनंत काळापर्यंत तुझा पाठीराखा म्हणून उभा राहील. जर तुम्हाला स्वामींच्या या संदेशातून भविष्याची चिंता सोडण्याची आणि नवीन आत्मविश्वास मिळवण्याची ताकद मिळाली असेल, तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून खचलेल्या लोकांनाही हे दिव्य कवच मिळेल. धन्यवाद.